नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज मराठी। थांबल्या ना धारा या बेधुंद वादळाला कुठला किनारा, या बेधुंद वादळाला कुठला किनारा। सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे। जय महाराष्ट्र। नाही, आवाज नाही येते। जय महाराष्ट्र। जाऊ दे, जास्ती कोणी प्रशंसा करायला लागलं की भीती वाटायला लागते। म्हणून मी जगन्नाथ पण जेव्हा विचार आता काय सांगत होते, शेरोशायरी करत होते, मी पाहत होतो नक्की कोण। पण मला वाटतं आपण सगळ्यांनी ठरवलेलं आहे, मतदान आपल्याला बॉसला पुन्हा एकदा दिल्लीत पाठवायचं हे आपण मत पक्क केलेलं आहे, असं सगळीकडे मला दिसत आहे। आताच छत्रपती संभाजीनगरवरून येत असताना मध्ये मध्ये काही ठिकाणी ट्रॅफिक लागत होता, गाड्या थांबल्या होत्या, मग बाईकवर आपणच कोणीतरी फोटो काढायला येत होतात, एक दोन ठिकाणी स्वागतच एकमेक झाली आणि सगळे सांगत होते की घाबरू नका साहेब, यावेळी पुन्हा एकदा आपण महाविकास आघाडीचं सरकार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार बसवल्याशिवाय राहणार नाही, हेच वातावरण सगळीकडे आहे। अनेक आठवणी आहेत गेल्या 5 वर्षातल्या, गेल्या 10 वर्षातल्या। मला वाटतं 2019ला असंच मी इथे आलो होतो आणि तेव्हा देखील असेच ढग येत होते, वारा सुटला होता आणि पाऊस पडेल की नाही, पाऊस पडेल की नाही याची सगळ्यांना चिंता होती आणि मी हीच प्रार्थना केलेली की सभा संपू द्या आणि त्यानंतर धो पाऊस पडला ते पावसाळ्याचे दिवस होते। पण आज जे काही झालेलं आहे, मला वाटतं मगाचपासून थोडा रिमझिम पाऊस लागला होता दुपारी, बरोबर ना? अवकाळी पाऊस होता, अवकाळी, थोडं नुकसान सगळ्यांचं झालेलं आहे। आणि मला तुम्ही सांगा, योगायोग आहे की याच्यात काही जोडलेलं आहे की सकाळी भाजपची सभा परभणीत झाली आणि आज नेमकं नुकसान करणारा अवकाळी पाऊस पण ह्याच मतदारसंघात पडलेला आहे। हा काही योगायोग आहे की खरोखर हे जोडलेलं आहे? नुकसान आणि भाजप सगळीकडे जाते तिथे एकत्रच जातात। कारण गेल्या 10 वर्ष काय मी ऐकून आलं काय? हे मी नाही बोललो, तुम्ही बोलताय। ठीक आहे, पण आपल्या सभेत बोलाल तर ईडी आयटी सीबीआय कोणाच्या घरी पाठवणार नाही, निश्चिंत राहा तुम्ही। आणि गळ्यात भगवा असेल किंवा तुतारी असेल, मशाल असेल हातात, तर कोणी तुमच्या घरी येण्याची हिंमत पण नाही करणार। पण आज संपूर्ण महाराष्ट्रात एक जे वातावरण पाहत आहे मी, पवार साहेब स्वतः आपण पाहत आहेत प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत, प्रचार जोरात सुरू आहे, उद्धव साहेब देखील फिरत आहेत, आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून फिरत आहोत। आणि प्रचार सभेत प्रत्येक ठिकाणी दुपारची सभा असो, संध्याकाळची सभा असो, उष्णता कितीही असो, काल पण मी पाहत होतो शिर्डीमध्ये होतं साधारणपणे 43 डिग्री दुपारचं ऊन होतं चढलेलं आणि सभा पॅक होती, कोणी हल्लं नाही, सगळे आपल्या उमेदवारासाठी, सगळे मशालीसाठी तिथे एकत्र होते। संध्याकाळी नगरमध्ये होतो, तिथे तर तुफान गर्दी झाली, अक्षरशः टोक दिसेना एवढी गर्दी होती। आणि ही गर्दी काही भाड्याने आणलेली लोक नव्हती, ही गर्दी बाजूच्या राज्यातून आणलेली लोक नव्हती, ही गर्दी धमकून आणलेली लोक नव्हती, ही प्रेमामुळे सगळे एकत्र आलेली लोक होती। आणि ते प्रेम काही आमच्यावरच नाही तर या महाराष्ट्रात असलेलं प्रेम सगळे एकत्र येताना आज मी पाहत आहे। ही निवडणूक फार वेगळी निवडणूक आहे। 2014च्या निवडणुकीत मी प्रचार केलाय, 2019च्या निवडणुकीत प्रचार केलाय, कोणाची तरी लाट होती त्यावेळी, एक चेहरा चालत होता, एक नाव चालत होतं, खूप अपेक्षा होत्या त्या नावाकडून, खूप अपेक्षा होत्या एका पक्षाकडून, भाजपकडून। सगळ्यांना वाटत होतं की अच्छे दिन आने वाले हैं, चांगलं काहीतरी देशात घडवू आपण, आम्हाला पण वाटत होतं, शिवसेना म्हणून आम्हाला वाटत होतं की आपण आता झालं ते बस झालं, काहीतरी परिवर्तन आणायचं आहे, देश बदलायचा आहे, चांगले दिवस आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी आणायचे आहेत आणि त्या व्यक्तीसाठी, त्या लोकांसाठी, त्या जनतेसाठी आपल्याला आपलं केंद्रात सरकार बसवायचं आहे। पण 2014 नंतर जी भाजपा सत्तेत बसली ती एवढं भयानक चित्र आणि रूप घेऊन बसली की असं वाटायला लागलं की हा देश हिताचा निर्णय होता की काय भलताच निर्णय झाला। ठीक आहे, 5 वर्ष कसं बसं राज्य आपण पाहिलं, हुकुमशाही वाढत चाललेली, सगळीकडे जी काही पकडताना घ्यायची होती ती घेत, निवडणुका मागे निवडणुका जिंकत चाललेले, राज्य मागे राज्य जिंकत चाललेले। मग महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, गुजरात असेल, अनेक राज्य त्यांनी जिंकली, बहुमत त्यांच्या हातात आलं। आणि बहुमत म्हणजे असं बहुमत देशात काही करू शकतात।